नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी PS जाधव आपला पूर्ण वेळ अभ्यासासाठी देणाऱ्या विद्यार्थ्यांचं या व्हिडिओमध्ये मी स्वागत करतो। पहा आपला काय प्रश्न आहे। विच पार्ट ऑफ द फ्लॉवर इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रोड्युसिंग पोलन्स। म्हणजे आपल्याला इथे विचारलेलं आहे की विच पार्ट ऑफ द फ्लॉवर, ओके, म्हणजे फ्लॉवर मधला असा कोणता पार्ट आहे जो की रिस्पॉन्सिबल आहे कशासाठी, प्रोड्युसिंग पोलन्स, म्हणजे पोलन प्रोड्यूस करण्यासाठी फ्लॉवर मधला कोणता पार्ट रिस्पॉन्सिबल आहे, जबाबदार आहे। थोडक्यात याला असं म्हणायचंय की या फुलाच्या कुठल्या भागामध्ये पोलन ग्रेन्सची निर्मिती होते। ओके, देन आता लक्षात घ्या, हे जे पोलन आहेत किंवा पोलन ग्रेन जे आहेत यांना आपण काय म्हणतो, तर हे जे पोलन ग्रेन्स आहेत याच्यामध्ये असतात मेल गॅमेट्स। याच्यामध्ये काय असतात, मेल गॅमेट्स। आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे की फ्लॉवरिंग प्लांट मध्ये फ्लॉवर हा काय आहे, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे। हा काय आहे, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे। फ्लॉवर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे, याचा अर्थ याच्यामध्ये मेल गॅमेट पण प्रेझेंट आहेत आणि फिमेल गॅमेट्स पण प्रेझेंट असतात। मग ते कोणत्या पार्ट मध्ये प्रेझेंट असतात यावरती प्रश्न विचारले जातात। इथे आपल्याला विचारले गेले आहे की पोलन प्रोड्यूस करणारा म्हणजे पोलन ग्रेन्स प्रोड्यूस करणारा म्हणजेच परागकण प्रोड्यूस करणारा, निर्माण करणारा या फुलातला पार्ट कोणता आहे। तर लक्षात घ्या, पोलन ग्रेन्स म्हणजे काय, मेल गॅमेट्स। मग मेल गॅमेट्स म्हणजे आपल्याला याच्यामधला मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कोणता आहे तो शोधायचा आहे। पहा, तर ह्याचा आकार तुम्हाला इथे दिसते, पहा खालून काडी आहे, वरती अशा प्रकारचा आकार आहे। ओके, हा जो पूर्ण आहे याला म्हटलं जातं स्टेमन। काय म्हटलं जातं, स्टेमन। तर या स्टेमन मध्ये काय काय येतं, पहा, या स्टेमन मध्ये येतं अँथर, या स्टेमन मध्ये येतं अँथर आणि दुसरं असतं फिलामेंट। मग अँथर कोणाला म्हणतात आणि फिलामेंट कोणाला म्हणतात ते समजून घेऊयात। पहा, ही जी काडी दिसते तुम्हाला अशी, या काडीला आपण म्हणतो फिलामेंट, याला म्हणतो आपण फिलामेंट। ओके, या काडीवरती हा जो पार्ट दिसतोय गोल गोल, हे पहा, हा याला आपण म्हणतो अँथर, याला म्हणतो आपण अँथर। ओके, आणि हा जो अँथर असतो या अँथर मध्येच काय होत असतो, पोलन ग्रेन्सची निर्मिती होत असते। या अँथर मध्ये पोलन ग्रेन्सची निर्मिती होत असते। तर अँथर आणि फिलामेंट या दोन्ही पार्टला काय म्हटलं जातं, स्टेमन म्हटलं जातं। आणि तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल, पहा की विच पार्ट ऑफ द फ्लॉवर इज रिस्पॉन्सिबल फॉर रिप्रोड्युसिंग पोलन। तर पोलन ग्रेन्स प्रोड्यूस करण्यासाठी म्हणजेच या फुलामध्ये मेल गॅमेट्स प्रोड्यूस करण्यासाठी या फुलातला कोणता पार्ट जो आहे तो रिस्पॉन्सिबल आहे। तर या फुलामधला पहा, हा जो भाग दिसतोय तुम्हाला, हा भाग रिस्पॉन्सिबल आहे, याला म्हणतात स्टेमन। आणि याच्यामध्ये काय काय असतं, तर अँथर आणि फिलामेंट हे दोन पार्ट असतात। तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर सी, स्टेमन। आय होप तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर समजलेलं असेल। पुढच्या प्रश्नासोबत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया।